आज आपण आता जे आपली एक्झाम राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळपास 40 ते 45 दिवसांनी पुढे गेलेली आहे. 25 ऑगस्टला आता नवीन तारीख जाहीर झालेली आहे. तर त्या अनुषंगानं प्रोजेक्ट शाळेच्या अंतर्गत जो अंमलबजावणी ग्रुप तयार केलेला होता त्या विद्यार्थ्यांच्या काही प्रतिक्रिया काल घेतल्या आणि त्यातनं काही निष्कर्ष आले. त्या निष्कर्षांच्या आधारे मी आज बोलणार आहे. ते तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना ते उपयोगी पडतील अशी नक्कीच खात्री आहे. तर आता एक लक्षात घ्या सुरुवातीला की एक ज्याला इन्स्टंट प्रतिक्रिया म्हणून काय होती, तर बऱ्याच जर चांगला अभ्यास असेल तर त्या लोकांना थोडासा आयोगाचा तिटकार आल्याचा अनुभव आला बघा, किंवा त्याने एक टेम्पो तयार करत आणला होता शेवटच्या टप्प्यात आणि कुठेतरी ते भ्रमनिरास झाल्यासारखा अनुभव आला. पण त्या गोष्टीला दुसरी पण बाजू आहे की समजा जर हा टेक्निकल प्रॉब्लेम नंतर आला असता, म्हणजे तुमची पूर्व झाल्यानंतर किंवा मेनच्या सुरुवातीला किंवा काय, मग काय झालं असतं, म्हणजे एक्झाम होऊन सुद्धा ती परत रद्द ठरवली असते, म्हणजे अशी नामुष्की आली असती. त्यापेक्षा सुरुवातीलाच आता जरा थोडं लेट झालं आणि ते खूप पण लेट झालेलं नाही, लक्षात घ्या. त्यामुळं तशी आपली मानसिकता करून पुढे जायला पाहिजे, म्हणजे असं पण काय लोकांचं मत आलं आणि ते बरोबर मत आहे. तर हितात आपला आयोगावरती राग काढणं वगैरे काय आपलं काम नाही. आपलं काम आहे ते अभ्यास करायचं काम आहे, लक्षात घ्या. तर मी तुम्हाला शेवटी आहे ना, म्हणजे कोरोनाच्या वेळेला कशी एक्झाम 2, 3, 4 वेळेला म्हणजे प्रोजेक्ट शाळेची त्यावेळेची डिसेंबर 19ची बॅच होती आणि त्यातल्या काय एक शार्प कॅन्डिडेट होते 2-3, त्यांचा प्रवास परत नंतर कसा संपला, म्हणजे प्रवास नाही तो सांगणार, पण त्याचा परिणाम काय झाला, म्हणजे नवीन मुलांना कसा धोका असतो कमी अनुभव असणाऱ्यांना आणि अनुभवी जे प्लेयर्स असतात ह्यात, तर त्या लोकांना कसा फायदा होतो मी तुम्हाला ते शेवटी सांगेन. त्याच्या अगोदर आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ, म्हणजे काय होऊ शकतं किंवा काय करायला पाहिजे ते बघू आपण. तर आता बघा, जर तुम्ही बघितलं बऱ्याच जणांचा टायपिंग मध्ये खूपसा वेळ गेलेला होता आणि काही काही लोकांचे परत ते शेड्यूल बदलणं किंवा काय त्यामध्ये 4-4 दिवस त्यामध्ये गेले होते. काही लोकांच्या बाबतीत काही कौटुंबिक अडचणी आलेल्या होत्या आणि सर्रास तुम्हाला माहित आहे की आपला एमपीएससीचा अभ्यास कधीच परिपूर्ण नसतो आणि त्या अर्थानं काही त्रुटी राहिल्या होत्या स्वतःच्या अभ्यासामध्ये, म्हणजे बऱ्याच राहिल्या होत्या त्रुटी. काही विषयांची विशेषतः हिस्ट्री आणि सायन्सच जास्त करून आणि नंतर हिस्ट्री, मग त्याची प्रॉपर रिव्हिजन झालेली नाही. काही लोकांच्या बाबतीत करंटचा घोळ होता, म्हणजे अशा त्रुटी ह्या अभ्यासात होत्याच. त्यामुळे कधीही सुधारणेला भाव असतोच, लक्षात घ्या की आपला अभ्यास कधीच पूर्ण नसतो आणि हे वाक्य जर खरं मानलं तर मग तो पूर्ण करण्याकडे आपल्याला वेळ मिळाला, म्हणजे असा एक आपण विचार करू शकतो, लक्षात घ्या. पुढं दुसरं एक तुम्हाला काय सुचवायचं आहे की लक्षात घ्या की बऱ्याच जणांनी आता ह्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, म्हणजे ह्या अनुषंगानं काय सजेशन दिले. तर त्यामध्ये बऱ्याच लोकांकडनं असं आलं की आता मेनचा एक विषय संपवायला पाहिजे आणि तुम्हाला माहित आहे बाजाराची चाल, तर हळूहळू आता 2-3 दिवसामध्ये पॉलिटिव्ह HRD वगैरे काय ऑनलाईन ते रेकॉर्डेड लेक्चर्स असतात ऍपमध्ये आणि ते तुम्हाला बघायला होणार आणि काढा नोट्स, म्हणजे हे प्रकार येणार आहे. पण इथं बघा तुम्हाला मी धोक्याची एक तुम्हाला पूर्वसूचना देतोय की ज्या लोकांची आजवर राज्यसेवा पूर्व परीक्षा सुटलेली नाही त्या लोकांनी बिलकुल मेन्सला हात घालू नका, म्हणजे माझं सजेशन राहील. म्हणजे लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगेन बघा, कधीच तुमची जर प्रिलिम सुटली नसेल तर ओनली फक्त प्रिलिम एक्सक्लुझिव्ह करा, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे मेनच्या नादाला लागू नका. हा, ज्या लोकांनी ऑलरेडी पूर्व 1 किंवा अधिक वेळा पास केलेले ते लोक मेनचा भाग करू शकतात. म्हणजे त्यामध्ये मग सुद्धा काही लोकांनी कसं सुचवलंय की बऱ्याच जणांचा डोळा पॉलिटी 2 वर आहे, म्हणजे GS2 ला जर कोर पॉलिटी सोडला तर उरलेला जो भाग आहे तो, आणि मग काही लोक सायन्स टेकचा सुद्धा काही लोकांनी विषय काढला. एका दोघांनी मग मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण सुद्धा मी करू का, तर हे एक कल्पना म्हणून ठीक आहे, लक्षात घ्या. पण त्याचे म्हणजे परिणाम किंवा इम्प्लिकेशन्स काय पडतील म्हणजे भविष्यकाळात आणि काय होऊ शकतं, म्हणजे लक्षात घ्या. मग काही लोकांनी असं सांगितलं की मग सुरुवातीचे हे 10 ते 12 दिवस राज्यसेवा मेन्सला वापरायचे आणि पुढचे उरलेले दिवस प्रिलिम्सला वापरायचे. काही लोक म्हणले आत्ताचे 15 दिवस वापरायचे आणि उरलेले बाकीचे दिवस मेन्सला वापरायचे, किंवा काय म्हणले दिवसाचा जो 60% वेळ आहे तो पूर्व परीक्षेला द्यायचा आणि 40% वेळ मेन्सला द्यायचा. म्हणजे हे कल्पनेच्या भाषेत ठीक आहे, लक्षात घ्या, पण हे एक्झिक्यूट करणं खूप अवघड आहे. तर ज्या लोकांची मेन्सची खात्री पूर्ण आलेली आहे बऱ्यापैकी त्या लोकांना, आणि इव्हन
ते प्रूव्ह नाही, म्हणजे त्याने अगोदर ती सोडवलेली आहे, लक्षात घ्या प्रिलिम, ते लोक मेन्सला हात घालू शकतात. पण माझं सजेशन त्यात असं राहील की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्यामध्ये जो कॉमन भाग आहे त्या कॉमन भागाची तयारी तुम्ही डीप मध्ये जाऊन, डीप म्हणजे मेनच्या अनुषंगाने करणं अपेक्षित आहे. तर आता मी इथं विस्तृत जात नाही, समजा जमलं तर नेक्स्ट व्हिडिओ किंवा काय करता आलं तर मी लेक्चर युट्यूबला देईन की समजा कॉमन भाग म्हणजे तरी पण प्रायोरिटाईज काय आपण त्यात करू शकतो का. पण तरी जाता जाता मी सांगतो, लक्षात घ्या, समजा आता इंडियन जॉग्राफी आहे तर तो ठराविक आपण करतो प्रिलिमला, म्हणजे जास्त जात नाही, फिजिकल वरती जोर असतो. पण तुम्ही जर मेन्सला गेला तर तिथं फिजिकल आहे, इकॉनॉमिकल आहे किंवा पर्यटनाचा भाग येतो, किंवा म्हणजे अगदी ग्रामीण वस्त्या, लोकसंख्या किंवा काय ह्यामध्ये डिटेलिंग आहे बघा बऱ्यापैकी राजस्थान मेनच्या सिलेबसमध्ये. तर टोटल इंडियन जॉग्राफी संपवायला पाहिजे मेनच्या अनुषंगानं, असं अर्थानं. किंवा इव्हन शेवटी बरीच मुलं आता बघा तुम्ही राज्यशास्त्राचं सर्व करत नाही, म्हणजे ठराविक टॉपिक प्रिलिम्सला आहेत हे नक्की गोष्ट आहे. किमान शेवटच्या टप्प्यात तर तुम्ही सगळं पॉलिटी करत नाही, ठराविक तुम्ही पॉइंट उचलता. तसं न करता कोर पॉलिटी भक्कम करणं पूर्ण, म्हणजे असं लक्षात घ्यायला पाहिजे. विनाकारण पॉलिटूज करतो, एचआयडीज करतो किंवा तसे ऑनलाईन बॅचेस करतो, त्याला तसा सबस्टॅन्सिव्ह म्हणजे असा वेळ नाहीये. त्याला एखादा महिना पाहिजे, म्हणजे आता समजा 15-20 दिवस पाहिजे एक्स्ट्रा, आणि म्हणजे फक्त त्या विषयाला. आणि जर पॉलिटी 2 ला तुम्ही गेला आणि जर त्या काळात तुम्ही जर राज्यसेवा पूर्वचा आतापर्यंत आलेला टेम्पो तो जर तुम्ही घालून बसला तर उरलेल्या दिवसात परत तुम्हाला मार्गावर यायला भरपूर अडचणी येतील. त्यामुळं खूप कॉशियस, म्हणजे स्वतःला अभ्यास किती आहे, आपण कितपत पाण्यात आहोत हे तपासून मग तो निर्णय घ्यायला पाहिजे. ह्याच्यावर जर मला थोडं बोलता आलं तर मी नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलण्याची शक्यता आहे. बघा, बघूया तो कसा वेळ मिळतोय त्यावरती राहील ते. तर आता बघा, काय लोकांचं मला असंच जाणवलं, आणि हे लोक कोण आहेत म्हणजे लक्षात घ्या की असं मला अमुक केल्याशिवाय, आता कोण काय म्हणतं की समजा चांगली लोक म्हणतात की बाबा पुस्तक हातात घेतल्याशिवाय संध्याकाळी झोप येत नाही, म्हणजे असं असतं किंवा काय. तर ह्या अर्थाने ह्या लोकांचं कसं, एखाद्या प्रिलिमला सामोरं जातोय तर एखादी वन डे रिव्हिजन बॅच करायलाच पाहिजे. एखाद्याचा हेक असतो मनात, किंवा एखाद्याचं मनात काय असतं की मला टेस्ट सिरीज मी ह्या वेळेला माझ्या राहूनच गेल्या, म्हणजे समजा पद्धती बदलल्यामुळं. माझा त्या लोकांना प्रश्न आहे की तुम्ही अशा मागं 2-3 प्रिलिम्स राज्यसेवेच्या सोडवलेत का? ज्यावेळेला तुम्ही टेस्ट सिरीज देत होता, ज्यावेळेला तुम्ही असं वन डे रिव्हिजनच्या बॅचेस करत होता, त्यावेळेला तुमचे प्रिलिम्स सुटलेत का? मग तुमचा टास्क कशासाठी आहे मग? म्हणजे लक्षात घ्या, मला तर प्रश्नच पडतो. आणि हे लोक माझ्या डोळ्यासमोर आहेत, म्हणजे लक्षात घ्या, ह्यापूर्वी कधी प्रिलिम सुटलेले नाही, पण आपशा गप्पा मारायच्या, मी हे करू का, मी ते करू का. तरी पण मी सांगतो त्यासाठी वेळ आहे. आता तुम्ही टेस्ट सोडवून परत नंतरचा पुन्हा टप्पा, शेवटचे 15 दिवस बाजारातल्या कोणत्याही टेस्ट न सोडवणं पुन्हा एकदा. पण आता तुम्ही ती गोष्ट करू शकता. माझं अमुकच राहिले, माझं आता टॉपिकच्या अनुषंगाने मी आता काही बोलत नाही, लक्षात घ्या. पण जर टेस्ट सिरीज म्हणा, रिव्हिजन बॅच म्हणा वगैरे असलं, रिव्हिजन म्हणजे बॅच म्हणजे वन डे टाईप किंवा असं काय तुम्हाला करायचे असले प्रयोग तर आता करू शकता ह्या 8-10 दिवसांमध्ये. म्हणजे आता तुमची जरा एनर्जी लेव्हल पण लो आलेली असते, इंटेन्सिटी पण लो आलेली असते, त्या काळात तो फायदा करू शकता. किंवा इव्हन माझा अजून एक सल्ला राहील बघा मागाच्या पॉईंट मधला, की राज्यसेवा मुख्य परीक्षेची इच्छा आहे काय गोष्टी करायच्या, त्या लोकांनी डेली राज्यसेवा प्रिलिमसाठी काही ना काही वेळ राखून ठेवायला पाहिजे. तो वेळ 25% जास्त पाहिजे, म्हणजे 1/4 पेक्षा दिवसाचा जास्त पाहिजे पुढचे काही 15-20 दिवस. एकदम जर तुम्ही पूर्वला कानोळा करायला गेला की ह्या 45 दिवसाच्या नादात किंवा 40 दिवसांच्या, तर तुमच्या आलेली हातातली प्रिलिम निघून जाईल. म्हणजे माझा हा सल्ला राहील, लक्षात घ्या. तर आता जरा ढोबळ मनानं तुम्हाला सांगतो बघा, बऱ्याच लोकांना जर तुम्ही बघितला तर कमतरता तुमच्या अभ्यासात काय असू शकते. तर एक आहे की सायन्सची सदैव भीती राहिलेली आहे. तर आता बघा, प्रोजेक्ट छायाचा लक्ष ग्रुप सुरू आहे आता सध्या, लक्ष तर कंबाईनसाठीचा. मग त्या मुलांना गेले 8 ते 10 दिवस मला वाटतं तर व्हिडिओ तुम्ही कोणताही बघा बाजारातला, जर सर्वसमावेशक असतात, फ्री मटेरियल खूप उपलब्ध आहे, पण त्याची नोट बनवायला आली पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, पेजवरती डिटेलमध्ये नोट, आणि हे मात्र डेली टार्गेट पाळता यायला पाहिजे, आणि ते काही दिवस कंटिन्यू राहायला पाहिजे. आणि मग त्यातनं बघा सायन्स टप्प्याटप्प्यानं तुकडे करत तो करता येईल. राज्यसेवेच्या मुलांना पण मी हेच सांगेन की जर तुम्हाला सायन्सवर पकड घ्यायची असेल तर डेली एक व्हिडिओ बघणं, त्याच्या नोट्स काढणं, त्या रिवाइज करणं, त्यातले PYQ त्यात ऍड करणं, परत उद्या नेक्स्ट व्हिडिओ, परत नेक्स्ट एखादा मोठा व्हिडिओ असेल तर 2 दिवस असं करत
तुम्ही एक 20 टॉपिक, समजा 20 ते 25 टॉपिक टार्गेट करून विज्ञानाचे संपवू शकता. ह्याशिवाय दुसरा बेस्ट मार्ग नाहीये, लक्षात घ्या. तर काय लोक म्हणतील की डायरेक्ट बॅचेस लावू का, काय लावू का, तर तुम्ही बॅचेस कितीही करा, काहीही करा, अजून 4-4 वेळा व्हिडिओ बघा, त्याचा तोपर्यंत फायदा उठवता येणार नाही जोपर्यंत तुमचं वैयक्तिक त्यावरती काम होत नाही. म्हणजे मी काय म्हंटलो आता की व्हिडिओ बघा आणि त्याचे पेजेस बनवा हार्ड कॉपी, हे गोष्ट घडायला पाहिजे आणि ह्यामध्ये सातत्य राहायला पाहिजे. तरच तुम्हाला ते 8 ते 10 दिवसानंतर अंदाज येत जाईल. पण हे करत असताना हाफ डे जर ह्याला दिला तर हाफ डे मध्ये बाकी तुम्हाला काही हातात सापडणार नाही. त्यामुळे दिवसाचे जर 5 स्लॉट असतील तर त्याला 1 किंवा 1.5 स्लॉट त्याला देऊन तसे टॉपिक संपवत न्यायला पाहिजेत. आणि एक्झामच्या दृष्टीनं ते प्रायोरिटाईज करायला पाहिजे अगोदर आणि ती लिस्ट बनवून, नाहीतर पुढचा तो घेणारा लेक्चर सांगतोय आणि मग आपण एक संपवतोय. तो सायन्स संपवणार आणि त्याचं देणं घेणं काय राजशिवाय प्रिलिम्स नसणार आणि काय उपयोग होणार नाही. म्हणजे हे लक्षात घ्या, तुम्ही कष्टा खाल्ल्या पाहिजे, तुम्ही त्या पेजवरून हातातून उचललं पाहिजे. आता अंमलबजावणी लक्ष्यमधल्या लोकांना बघा ते पूर्ण कल्पना आली असेल, म्हणजे मी काय काय तिथं राबवत असतो त्या गोष्टींची, तर त्यासाठी स्वतःच्या हातातून जायला पाहिजे, तर त्याला महत्व आहे. तर आता बघा करंट आशादायक नाही. आता मध्यंतरी ते करंटचं एक लेक्चर चांगलं घेतलं होतं, त्यावेळेला काय लोक अबसेंट होती. पण लक्षात घ्या की करंट हे कॅरी करत नेण्याची गोष्ट आहे. एक चांगलं बघा आता काळ आलेला आहे, पुन्हा 40 दिवस, म्हणजे परत तुम्ही झिरोतून करू शकता. म्हणजे एक इयरबुक प्लस 2-3 नेक्स्ट तुमचे जे घटक आपलं अंक आहेत ते नक्की संपतात. त्यातलं डेमो लाईव्ह म्हणजे गुगल मीटला काही लोकांनी बघितलंय. पण मी त्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो होतो त्या लेक्चरच्या की ह्यातल्या फक्त 3 ते 4 जणांनाच ते कॅरी करता येईल पुढं. आणि 4 नाही, पण आता समजा जर 50चा ग्रुप असेल तर 10 ते 12 जणांनी ते बरोबर कॅरी केलेलं आहे, बरोबर ते कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. तर तुम्हाला लक्षात घ्या PYQ आधी करंटचे नीट तयार करायला पाहिजेत. काय विचारतात, त्यात क्रीम काय आहे तो पार्ट टार्गेट ठेवून तो अगोदर इयरबुक आणि नंतरचे काही जे 2-3 अंक असतील त्यातून तो मार्क करायला पाहिजे. आणि मार्क करतच वारंवार त्याला भेट देऊन असं एक शेड्यूल, जसं अंमलबजावणी आणि प्रोजेक्ट छायावरती टाकलं होतं शेड्यूल डे बाय डे, तसं पुन्हा त्याचं एक सर्कल पूर्ण करायला पाहिजे. म्हणजे ही सूचना परत त्या ग्रुपमधल्या, आता भविष्यात काय लोक मुलं असतील नसतील, त्यामुळे मी त्यांना सांगतोय की हे नंतर पुन्हा रिपीट करायचं आहे तुम्ही हे 40 दिवस, तर ते इंटॅक्ट राहील. नसेल तर पुन्हा पायाखालची वाळू जशी सरकते तशी ती गोष्ट होईल, लक्षात घ्या. आता हिस्ट्रीचं बऱ्याच जणांचं आहे बघा, एन्शियंट अँड मिडिवल त्याप्रमाणे रिव्हिजन बसली नाही किंवा ते मटेरियलच आमच्याकडे कॉम्पॅक्ट मध्ये नाहीये. तर तुम्ही लक्षात घ्या, ज्याचा मी आपल्या ज्या प्रोजेक्ट छायाचा जो टेलिग्राम चॅनल आहे लक्षात घ्या, त्यामध्ये प्रत्येक विषयाचा अभ्यास राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कसा करायचा त्या संदर्भातल्या PDF दिले आहेत बघा. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे अतिशय विचारपूर्वक ते लिखाण केलेलं होतं. तर ते जर तुम्ही समोर ठेवलं, त्यातले सोर्स जर समोर ठेवले आणि त्याच्यावरतीच कंट्रोल आणला तरच गोष्टी हातात राहतील. नाहीतर मग एक एक्सटेन्सिव्ह जर काय गोष्ट करायला गेला, जणू काय 3-4 महिने मिळाले असं, तर मग ते गोष्ट गडबडू शकते. त्यामुळे बी केअरफुल, म्हणजे वेळेचा ऑप्टिमम वापर कसा करायचा हा आधी विचार करा आणि मग कुठं कसा किती वेळ द्यायचा हे ठरवा. म्हणजे ते व्यक्तीपर्यंत बदलेल बघा ते. आता मग त्यामध्ये 6वीचं पुस्तक चांगलं आहे एन्शियंटचं, म्हणजे 6वीचं जर भक्कम झालं तर 11वीला जाणार ना. तसंच मिडिवलचे सुद्धा 11वीच्या पुस्तकात 2-3 मध्ययुगीन भारताचे चॅप्टर आहेत, किंवा जुनं जे ओल्ड बाल भारतीचं मध्ययुगीनचं पुस्तक आहे ते, म्हणजे कॉम्पॅक्ट मटेरियल आणि मग पुढे जाणं, किंवा लुसेंट मधनं काय तुम्ही PYQ फक्त बघू शकता, मटेरियल बघायची काही गरज नाही. म्हणजे असं करू शकता. आणि राहिला ओव्हरऑल हिस्ट्री, आता हिस्ट्रीची पण एक गंमत आहे बघा. हिस्ट्री आणि सायन्स हे लवकर तुम्हाला आतमध्ये घेणार नाही, तर त्याला तुकड्यातनं गाठायला पाहिजे. आपण पण शत्रूला पण बघा, इंग्रजांनी सुद्धा फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली, सेम तसंच आहे. तो विषय फोडायचा आहे ना, आणि टप्प्याटप्प्याने एक उरकत न्यायचंय. म्हणजे ते पण कव्हर कॅरी करत तुम्ही एकदम अशी बॅच लावा, काय करा काय ते ताब्यात राहणार नाही. हिस्ट्री अँड सायन्सला बघा मी तेच सांगेन. आता इकॉनॉमी आणि जिओग्राफीच्या बद्दल मला काही लोकांच्या बघा शंका आलीत, मला खूपच ते धक्काच बसतो ऐकून. पण दोष आता काय त्यांचा सुरुवातीचा दोष. इकॉनॉमी आणि जिओग्राफी जे राज्यसेवा पूर्व परीक्षेला आहे त्याच्याबद्दल बिलकुलच भीती बाळगण्याची गरज नाही, इथपर्यंत ते इंटॅक्ट आहे मटेरियल. म्हणजे जिओग्राफीचं पण आणि इकॉनॉमीचं पण. इकॉनॉमीला तर ठराविक एक 20 ते 25 टॉपिक करावे लागतात, आणि जिओग्राफीला काय जग, भारत आणि महाराष्ट्र, म्हणजे जनरल जिओग्राफी नंतर वर्ल्डचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा काय नॉमिनल आहे. भारताचा जगाचा फिजिकलला जास्त महत्व द्यायचं.
11चं जे एनसीईआरटी आहे ते किंवा मराठीतनं पुस्तक आहे समजा ते सुद्धा काढलेलं, तर पण ते काय जास्त कामाचं नाही. पण जर तुम्ही एनसीईआरटी बघितलं किंवा 10वीचं पण एक एनसीईआरटी, 11वीची दोन्ही एनसीईआरटी, 10वीचं एनसीईआरटी म्हणजे किंवा इंडिया फिजिकल जे म्हणतोय ते तुम्ही बघायला पाहिजे. आणि नसेल तर मग भारताच्या भूगोलाचे जर तुम्हाला सगळे पीवायक्यू नीट करता आले तर म्हणजे एकदम सफिशियंट आहे ते, म्हणजे लक्षात घ्या. आणि जनरल जॉग्राफीला मात्र तुम्हाला 11चं एनसीईआरटी हे बघावं लागेल, फिजिकल जॉग्राफीच लक्षात घ्या. किंवा मग 6वी ते 12वी बालभारती आणि स्टेट बोर्डची सर्व पुस्तकं नीट, म्हणजे हे जॉग्राफी बद्दल तुम्हाला करता येईल. आणि इकॉनॉमी बद्दल, तर इकॉनॉमी बद्दलचं जे काय मी आत्ताच बोललो, एक 25 ते 30 टॉपिक आहेत, पीवायक्यूतनं सेग्रिगेट करून ते तुम्हाला बाजूला काढता येतात. कोणत्याही बॅचच्या नादी न लागता किंवा काय न लागता ते तुम्हाला स्वतःहून कव्हर करता येईल. आणि जर कोणी ह्या काळात जर बॅचेस लावल्या तर तुम्ही आतापर्यंत जे 21 जुलैच्या अनुषंगानं जे काय माझ्या भाषेत किंवा प्रोत्साहाच्या भाषेत गाठोडा आपण ज्याला म्हणतो त्याला कधी विसरू नका. ते रोजच तुमच्या टचमध्ये ठेवा आणि मग तुम्हाला आजूबाजूला बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही. पण तुमचा ग्राफ बघा आता इंटेन्सिटी खाली येता कामा नये, ही दक्षता तुम्हाला घ्यायची. तर लक्षात घ्या. आता काय लोकांचं समाज कल्याणची परीक्षेचा उल्लेख केलेला आहे, तर मी बघा अजून एक व्हिडिओ माझ्या डोक्यात आहे की ह्या ग्रुप सीच्या जागा पोस्ट आणि ते आपण कसं त्याला हँडल करायला पाहिजे. कसं म्हणण्यापेक्षा काय लोकांना कल्पना असेल, मी अगोदर ह्या सी ग्रुपचं तर काय बघत नव्हतो किंवा ते डोक्यातच घेत नव्हतो कॅलिबर असणाऱ्या लोकांचं, पण मी आता सुचवीन की नाही ते द्यायला पाहिजेत, पण तुमच्या राज्यसेवेच्या अभ्यासावर, पण तुमच्या कंबाईनच्या अभ्यासावर. त्याला विशेष असा वेगळा अभ्यास न करता शेवटच्या टप्प्यात फक्त 7 ते 8 दिवस त्या एक्झामला लक्ष देणं आणि त्याच्या अगोदर आपला पायाभूत अभ्यास ह्या परीक्षांचा क्लिअर करणं. आणि त्या जीवावर बऱ्याच लोकांनी पोस्ट खेचलेल्या आहेत, तर त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ करण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे तुम्हाला पण मी सांगेन की अशी जर समाज कल्याण परीक्षा टायपिंग त्याकडे दुर्लक्ष नको, पण आपलं जे ताब्यात इंटॅक्ट ठेवलेलं होतं पूर्वसाठीचं ते मात्र डायल्यूट होऊन देऊ नका, म्हणजे मी तुम्हाला सांगेन. आता अजून एक महत्वाचा मुद्दा काय आहे लक्षात घ्या की पूर्वानुभवावरून शिकणं, म्हणजे की मागच्या 2-3 महिन्यात तुम्ही राज्यसेवेबद्दल म्हणजे कितपत समाधानी होता अभ्यासाबद्दल, तर त्यातून तुम्हाला काय अनुभव आला, किंवा जर दिवस आता वाढले तर मग आपल्या त्या चुका आपण दुरुस्त कशा करू शकतो, त्या चुका पुन्हा जर टाळायच्या असेल तर खबरदारी मी सुरुवातीपासून आता काय घेऊ शकतो, ह्या बाबतीतलं तुम्ही अगोदर चिंतन करावं आणि मगच पुढे ह्या 40-45 दिवसाचं नियोजन करावं. आता बघा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे लक्षात घ्या, मी तरी म्हणेन की ज्या वेळेला 4 ते 5 वेळेला त्यावेळेला एक्झाम पुढे गेलेली कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे कोरोनाच्या सुरुवातीच्या म्हणण्यापेक्षा पहिल्या लाटेमध्ये, आणि तुम्हाला सांगतो क्लासमधले 2 ते 3 मुलांनी त्यानंतर त्यांना ती प्रिलिम सुटली नाही. इव्हन पहिल्या तारखेलाच ती प्रिलिम झाली असती तर ते सुटली असते ही मला खात्री होती पूर्ण. पण नंतर त्यांचा प्रवास पोस्ट विना अधुरा राहिलेला आहे. त्यांनी मेन्स राज्यसेवेची परत नंतरच्या काळात दिली, पण तेवढी पूर्वी सुरुवातीला जी इंटेन्सिटी लागते ज्या मुलांची तर ती बघा लागली नाही आणि त्यांना म्हणजे पूर्ण माघारीच परतावं लागले ह्या क्षेत्रातनं. खूप धक्कादायक ही गोष्ट आहे. म्हणजे आता मागच्या वेळेला काही दिवस एक्झाम पुढे गेलेली आणि आता एक्झाम पुढे गेलेली, ह्यातून स्पर्धेतील मुलं दूर होऊ शकतात. म्हणजे लक्षात घ्या, जी लोक आता एकदम हाय इंटेन्सिटी होती सुरुवातीला आणि ते लोक आणि शक्यतो त्यांचा पहिला अटेम्प्ट आहे त्या लोकांनी खूप सावध असा, तर तुम्ही स्पर्धेतनं बाद होऊ शकता जर तुम्ही आता स्वतःला इंटॅक्ट ठेवलं नाही. तुम्हाला असं वाटलं नाही की जातो आता 4-5 दिवस घरी, आता जातो आता हे काहीतरी करतो, असं जो करेल तो नक्कीच गोत्यात येईल की कधीच 100% हा पूर्ण अभ्यास झालेला नसतो. कधी कधी तर मी त्याला गॅम्बलिंग सुद्धा म्हणतो कधी कधी दुर्दैवानं. तर राज्यसेवा प्रिलिमचं काय सांगू शकत नाही, म्हणजे ते सापशिडीच्या खेळासारखं आहे, मी डायरेक्ट खाली येऊ शकतो तो एखादा कॅन्डिडेट. म्हणजे हे गोष्ट लक्षात घ्या. चांगले लोक मागे राहिले. खूप वाईट अनुभव आहे माझा त्यावेळेचा, आणि त्यावेळेला मी टेलिग्रामचे काही ग्रुप पण चालवलेले होते लक्षात घ्या. आता बघा त्याच गोष्टीतली दुसरी बाजू सांगतो. जर म्हणजे लक्षात घ्या, तर त्या काळातच तगडा अभ्यास केलेला कॅन्डिडेट म्हणजे शिरीष कुमार शहापुरे, म्हणजे नायब तहसीलदार बघा पोस्ट मिळाली. पण जेन्युन जे काम आहे ग्रुपच्या माध्यमातून, त्यावेळेस छाया डेडिकेटेड 2020 किंवा 1-to-1 जी बॅच चालली होती, तर त्यातून एकदम टॉपला चांगलं काम करून
तो नाहीतर कॅन्डिडेट झाला. पण नंतरच्या ह्याच्यामध्ये त्या नोकरीच्या ह्याच्यातून म्हणा किंवा अन्य काही कारण असेल, पण तसा एकदम खात्रीचा स्कोर राज्यसेवेला आणता आला नाही. त्यावेळेला सुरुवातीला जो बेस्ट स्कोर आला त्याच्या पुढे त्याला खूप जाता आलेलं नाही. म्हणजे त्या काळात कोण काम करतंय बघा, जो शिस्तबद्ध आहे, रोबोट सारखा काम करतो, जो भावनाशून्य झालेला आहे, म्हणजे रुथलेस डेडिकेशन ज्याला म्हणतो, ती लोक साध्य करतात. ती दुसरं उदाहरण म्हणजे तुम्ही बघितलं रिपीट राज्यात पहिला म्हणजे चौगुले, तर ते मूळ काम ते कोरोना काळातच झालेलं आहे. ते एक्झाम पुढे जात असताना तिथं जो स्पॅन मोठा मिळाला, तिथं जे भक्कमपणा आणला, त्या लोकांनी नंतरच्या काळात पोस्ट उचलून मोकळे झाले ते. म्हणजे तशीच बघा ती गोष्ट आहे. मग तुम्ही जे ह्या एक्झाम पुढे जाण्यामुळं डबघायला आले आणि प्रवास संपून गेला एका बाजूला, पण त्याच काळात त्याचा योग्य वापर करून आपला पायाभूत अभ्यास मजबूत करून नंतरच्या काळात निर्विवाद वर्चस्व गाजवलं, तर त्या ग्रुपमध्ये आपण जायचं का, हा प्रश्न तुमचा आहे, लक्षात घ्या. तर मला ह्या 40 ते 42 दिवसाच्या अनुषंगाने मला एवढंच बोलायचं होतं, लक्षात घ्या. तर ह्या अंमलबजावणी ग्रुपमध्ये सुद्धा काही मुलांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, तर त्या मी प्रोजेक्ट छायेच्या टेलिग्राम चॅनेलवरती मी मगापासून टाकलेल्या आहेत, लक्षात घ्या. अजून टाकणार आहे. तर त्या तुम्ही बारकाईनं बघा ते काम कसं चाललेलं होतं, मुलांच्या भावना काय असतात, ती प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. त्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जरी 5-6 लाख लोक अभ्यास करत असतील, तर ही लोक त्यातलीच प्रतिनिधी असतात. आम्ही खूप इंटेन्सिटीनं ह्या 40-45 दिवसात तिथं त्या ग्रुपवर काम केलेलं होतं. अपेक्षा होती की 21 जुलैला जर हे मुलं त्यातली बरीच काय पास झाली असती आणि त्यावेळेला जर त्यांचे रिप्लाय देता आले तर चांगली गोष्ट होती. पण त्यांचा अभ्यास बघता त्यांना मी ते गृहीत धरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या काही प्रतिक्रिया बघा टेलिग्राम चॅनलवर प्रोजेक्ट छायाच्या टाकलेल्या आहेत, त्या प्रत्येकानं अवश्य बघायला पाहिजे. आणि तसंच कंबाईनसाठी लक्ष्याचं पण काम चांगलं आहे, सुरुवात आहे, लक्षात घ्या. महिना आता संपतोय, तर त्या संदर्भात पण काय 1-2 व्हिडिओ मी देणार आहे, तर लक्षात घ्या. तर उरलेल्या दिवसांचा म्हणजे बोनस समजून, म्हणजे जसं एखाद्या माणसाला बोनस आयुष्य मिळतं तसं समजून तुम्ही ह्या गोष्टीकडे डोळसपणं बघावं. अंधपणानं कोणी सांगितलं करा पॉलिटिक्सची बॅच कोणा काय त्याच्या मागे फिरू नका. तुमची गरज ओळखा आणि त्या पद्धतीनं चाला. तर मॉरल ऑफ द स्टोरी तुम्हाला हेच 40 दिवसांसाठी. ठीक आहे.